तुम्ही पक्षाचं विचारण्यापेक्षा राष्ट्रवादीचा का काँग्रेसचा का कोणाचा विचारण्यापेक्षा आमचा जो सेक्युलर फ्रंट झालेला आहे भिवंडी काँग्रेस प्रणित त्या सेक्युलर फ्रंटचाच महापौर होणार आणि त्यांचाच एकंदरीत या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये प्रसंगी आम्ही निवडून आलेले नगरसेवकांनाही पक्षातून त्यांची हकलपट्टी करण्यात कमी पडलेलो नाही. जिथे कोणीही भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे शिवसेनेसोबत गेलेल्या कोणत्याही माणसाला वर आम्ही तातडीने शिस्तभंग कारवाई केलेली आहे. या सर्व निवडणुकीत भारतीय जनता पक्ष शिवसेना यांना दूर ठेवण्याकरता काँग्रेस पक्ष हा मोठा पक्ष महाराष्ट्रातला असल्यासोबतच भिवंडी असल्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी आम्ही आमची जबाबदारी पार पाडू. नाही, आम्ही 30 आहोत, 16 नगरसेवक त्या ठिकाणी कमी आहेत. आम्ही सिंगल लार्जेस्ट पार्टी आहोत. आम्ही मेजॉरिटीमध्ये त्या ठिकाणी नाही. मेजॉरिटीत नसल्यामुळे आघाडीचं राजकारण हे आम्हाला तिथे करणं आहे आणि त्या राजकारणाला आम्ही सकारात्मक प्रतिसाद देऊ. तांत्रिक बाबी याच्या ज्या आहेत त्याचा उहापोह येणाऱ्या काळात होईल. याआधी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कसा झाला, कोणती तांत्रिकता पूर्ण केली याच्याकडे मी आपलं लक्ष वेधणार नाही. हा आकडा किती आहे काय आहे याची जरा सबुरी धरा. जो आकडा बाहेर तो आहे का वाढतोय हेही देखील आपण बघा. थोडक्यात आम्ही या ठिकाणी एक गट त्यातला जो फुटून आलाय त्या फुटून आलेल्या नारायणराव चौधरींच्या माध्यमातून जो फुटून आलाय त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी सेक्युलर फ्रंट म्हणून आम्ही सत्ता स्थापन करण्याकरता निघालो. पक्षांतरबंदी कायद्याचा महाराष्ट्र पॅटर्न काय आहे हा आपल्या सगळ्यांसोबत आहे. त्यामुळे तेव्हा कुठे गेला होता राधे तुझा धर्म हा प्रश्न मी विचारणार नाही. मात्र तांत्रिकता जी आहे ती देखील पूर्ण केल्या जाईल. मी आपल्याला सकाळी सांगितलं होतं की तुम्ही जाणार का, तेव्हा मी आपल्याला थोडं सबुरीने घ्या, दुपारनंतर ठरेल त्याची या संदर्भामध्ये माहिती मी आपल्याला देईल. कारण माझी आणि या गटातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली नव्हती. ते आज आले, त्यांच्याशी चर्चा झाली. ती चर्चा सकारात्मक झाली. आम्ही कुठल्याच पद्धतीनं भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे शिवसेनेसोबत न जाण्याची आमची भूमिका जी आहे तिला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. आणि आता जे पुढचे आहेत किती आहेत काय आहेत कसं होईल याचं 20 तारखेला याचं जे आहे त्या 20 तारखेनंतर या गोष्टीवर स्पष्टीकरण भाजपची जी लोक तुमच्यासोबत सहभागी होणार आहेत त्यांना कुठे हॉटेल पॉलिटिक्स पुन्हा केलं जाईल का, त्यांना सुरक्षित ठेवणं हा एक मोठं चॅलेंज असेल. सुरक्षा तर महाराष्ट्रातला नागरिक सुरक्षित नाही, या महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षित नाही, या महाराष्ट्रातला शेतकरी कष्टकरी सुरक्षित नाही. त्यामुळे सुरक्षेचा तर हा सर्वसाधारण सर्वदूरच प्रश्न आहे. आणि ती गुंडागर्दी जी आहे त्या गुंडागर्दीला कसं खतपाणी सत्ताधारी देत आहे आपण तेही पाहतोय. आणि या निमित्तानं कुठेही घोडेबाजार झालेला नाही. आणि कुठेही एखादा गट जेव्हा फुटतो नाव अधिकृत जाहीर न करता तर तेही जे आहे ते वैचारिक भूमिका घेऊन कुठेतरी बाहेर निघालेले आहेत. आणि या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर आपल्याला मला एवढंच सांगायचं आहे की भारतीय जनता पक्ष असेल शिंदे शिवसेना असेल यांच्या अंतर्गत टोळी युद्ध विरोध असेल तोही आपल्या ठिकाणी विषय आहे. आम्ही जबाबदार काँग्रेस हे जबाबदार विरोधी पक्ष नात्याने आणि भिवंडीमध्ये आम्हाला एवढा मोठा मॅन्डेट मिळाला असताना आणि आम्ही बहुमत पूर्ण आमचं नसताना भारतीय जनता पक्षाला थांबवणे हाच आमचा भाग आहे. आम्ही भारतीय जनता पक्षातून आलेला हा शब्दप्रयोग ऐकायला तयार नाही किंवा ही टर्मॉलॉजी बिलकुल आम्ही त्याचा निषेध करतो. कारण हा शब्द घुसू पाहण्याकरता आता ज्यांची डाळ शिजत नाही त्यांनी आता भल्या मोठं या करता एक प्रोपोगंडा हा सुरू केलेला आहे. काही मोठ्या मोठ्या PR कंपनी पण आता या कामात ही सेक्युलर फ्रंट जी आहे ती विचलित करण्याकरता लागली आहेत की ते याला करतात आहे त्याला करतात आहे. जे नवीन जो आमच्यासोबत काही लोक जे जुळतात आहे त्यांचा आणि भाजपचा दूर दूरपर्यंत आता संबंध राहिलेला नाही. त्यांनी भाजपचा एवढंच नव्हे तर भाजपच्या विचारांचाही त्याग केलेला आहे. त्यामुळे या संदर्भात मला अधिक स्पष्टीकरण न देता हा जो डाव साधण्याचा प्रयत्न करते की भाजपतून आलेला करणार ते कसे चालतात ही जी वायफळ जी चर्चा आहे ही चर्चा म्हणजे कुठेतरी सत्ताधाऱ्यांचा स्वतःला वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. ऐका त्याच्यात तुम्हाला मी सांगतो मॅडम, त्याच्यात तुम्हाला मी सांगतो निवडणूक झाल्यानंतर डे 1 काँग्रेसचे 30 आल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार या पक्षाचे 12 लोक डे 1
सेक्युलरच्या अजेंड्यावर काँग्रेस सोबत आहेत. साहेब आम्ही डे वन तुमच्या सोबत आहोत. त्यांना वाटेल ते 25 दिवसापासून जास्त दिवस कॅम्प लागला, पण राष्ट्रवादीचा किंवा काँग्रेसचा एकही नगरसेवक इकडे तिकडे गेला नाही. फोडायचा प्रयत्न झाला होता भाजपकडून. प्रयत्न असणार ना, कुठून ना कुठून असणार. ती प्रवृत्ती का ते त्यांची? भाजपकडून आहे का शिवसेनेकडून झाला, कुठून झालं ते बोलण्यापेक्षा प्रयत्न झाला. आम्हीही प्रयत्न केले तर आमच्या विचाराची लोक आमच्यासोबत यावे, परंतु आमच्या विचाराची खरी लोक होती समाजवादी पार्टी, अपक्ष लोक होती, पण ते नाही आले आमच्यासोबत.